हाय गाईज, आम्ही चाललो आहे आता गावाला आणि जाता जाता आम्हाला जायचं होतं भारती विद्यापीठला, कारण ताईंचा रिझल्ट लागला होता आणि तोच रिझल्ट बघायला आम्ही गेलो होतो भारती विद्यापीठला. तिथे गेल्यावर रिझल्ट बघितला, पण गाईज तिथं जाऊन ना रोल नंबरच त्यांच्या लक्षात नव्हता. तुम्ही पण असं करता का? रिझल्ट बघायला जाता रोल नंबरच माहित नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईज त्या पास झाल्या होत्या आणि आम्ही पण खूप खुश झालो. आणि मला गाडी शिकायची होती म्हणून मला ते म्हणत होती की तूच गिअर टाक, मला बघू तुला जमते का. पण गाईज मला जमत होतं. ह्यांनी आणि मी ताईंसोबत एक प्रँक केला आणि खूप ट्रेंडिंगला होता तो प्रँक. मागे तुम्ही बघू शकता आता. नंतर पाबळमध्ये आल्यावर आम्ही CNG भरला. गाईज मला 4 व्हीलर शिकायची आहे आणि हे मला शिकवत होते. मी पहिल्यांदाच 4 व्हीलर चालवणार होते, त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, पण मी हिम्मत केली. पहिल्यांदा तर काहीच समजत नव्हतं, पण हळूहळू थोडं समजायला लागलं. क्लच दाब, खाली नाही बघायचं, वर वर बघायचं. क्लच दाब, ऍक्सिलेटर सोड. हा, ऍक्सिलेटर पाय द्यायचा नाही, एकदम हळू द्यायचा, नाजूक पार. मला एवढा आनंद झाला होता ना गाडी चालवून. थोडी वाटत होती भीती बर का. डर के आगे जीत है बाई, असा विचार करून मी गाडी चालवली. पण गाईज खरंच खूप भारी वाटलं. पहिल्यांदाच मी 4 व्हीलर चालवली आणि त्यात अशी जमली मला भारी. लवकरच आता मी ड्रायव्हिंग क्लास पण लावणार आहे. पण थोडं ना बोलणं पण खाल्लं, कारण मला पटकन समजतच नव्हतं. मी आलो होता गावाला आणि हे आमचं गावाकडचं घर आहे. गाईज आता आम्ही जेवून जाणार आहे वावरात. हे मॅच खेळायला जाणार आहे, त्यामुळे कटाप आहे. आणि मग आम्ही निघालो जेवण वगैरे करून वावरात. आणि मी दादांना ताईंला घेऊन गेले होते वावरात. एवढा बेकार रस्ता होता, नुसते खड्डे खड्डेच होते रस्त्यात. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच कळत नव्हतं. आणि मग आम्ही गेलो वावरात आणि ताई नाना सुद्धा होते. खुरप खुरप ऐ बघायला आले तर माझ्या सासरवाडीचे ऑनलाईन 7-12 बघत होते काय. खुरप ना आता खुरप. आता झालंय आमचं गवत काढून. कारण आमची पहिलीच वेळ होती ना गाईच. आणि तर 18 वर्षाची पहिलीच वेळ होती. तशी मला खुरप आणि विळा ह्यामधला फरक कळायला लागलाय. म्हणजे अजून नवीन ऍडमिशन आहे गाईच. खुरपायचं कसं हे मला समजलं. आणि घरी गेल्यावर मग आम्ही भेळ पार्टी केली आणि तेव्हा कुठेतरी बरं वाटलं, कारण खूप दमलो होतो आम्ही शेतात. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.